महत्त्वाचे मुद्द्यांवर चर्चासाठी अगरी सेनेचे सहविचार सभाचे आयोजन। आता झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीची झालेले नुकसान तसेच राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या प्रकल्पामध्ये गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाई संदर्भातली चर्चा आणि सेनेमधील पदवाटप चर्चेसाठी सहविचार चर्चेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मार्गदर्शक म्हणून चंदुलाल घरात, दामोदर पाटील, कैलास पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहून सदर विषयावर चर्चा करण्यात आली। बुलेट ट्रेनमध्ये शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचा विषय अगरी सेनेने लावून धरलेला असून त्यांना सरसकट मोबदला मिळावा ही मागणी त्यांनी यावेळी केली। इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील, पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट। फायदा हा कोणासाठी आहे हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या बुलेट ट्रेनमुळे जर शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर अगरी सेनेची काय भूमिका आहे? देशाचा विकास झाला पाहिजे ह्या भावनेने अगरी सेना जे नॅशनल प्रोजेक्ट होतात त्याच्यासोबत आहे, परंतु देशाचा विकास होताना आमच्या शेतकऱ्याच्या पूर्णपणे सत्यानाश करून तो जर विकास होत असेल, आमचा शेतकरी त्याच्यामध्ये भरडला जात असेल तर ते अगरी सेना कदापि खपवून घेणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा विषय बुलेट ट्रेन किंवा मुंबई वडोदरा एक्सप्रेस असेल, जे काही इथे प्रोजेक्ट आहेत त्या प्रोजेक्टमध्ये जी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली आहे त्यांच्या जागेचा जो मोबदला दिला आहे हा त्यांच्यावर फसवणूक करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे असा आमचा सरळ आरोप आहे। कारण पालघर तालुका हा ग्रीन झोन घोषित केला गेला आणि तो ग्रीन झोन असल्या कारणाने इथले रेडी रेकनरचे रेट हे गेल्या 10 वर्षांमध्ये वाढलेले नाहीत आणि जेव्हा शेतकऱ्यांना त्यांच्या नॅशनल प्रोजेक्टमध्ये त्यांची जागा जाते तेव्हा तुम्ही त्याला रेडी रेकनरच्या प्रमाणामध्ये पैसे देता आणि ते रेडी रेकनरचे पैसे आज टेंबेगुडा सारख्या भागामध्ये गुंठ्याला 18,000 रुपये आहेत। म्हणजे मला सांगा की आज मुंबईपासून इतक्या जवळ असलेल्या गावामध्ये 3 रुपये फूट ह्या प्रमाणामध्ये त्यांना जर रेट देत असतील तर हा अन्याय कोणी केलेला आहे? ज्यांनी ग्रीन झोन इथे घोषित केला त्यांनी हे गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे होती की येथील शेतकऱ्यांना जेव्हा प्रोजेक्टमध्ये जागा जात असतील तर सरसकट त्यांना जो रेट विरारला दिला गेला त्याच रेटने यांना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु त्यांच्यावर हा सरसकट अन्याय झालेला आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आता आमच्या काकांनी सांगितलं की त्यांच्या शेतातून बुलेट ट्रेन गेल्यानंतर त्या जागेचे 2 तुकडे झाले। 2 तुकडे झाल्यानंतर त्यांना मोबदला किती भेटला? 10 गुंठ्याचा। त्यांची उर्वरित जागा ही संपूर्णपणे नाकाम झालेली आहे। आमची शासनाकडे मागणी आहे की त्यांना पूर्ण जो सातबारा त्यांनी घेतलेला आहे त्या पूर्ण सातबाऱ्याचा मोबदला आणि तो देखील सरसकट जो भाव तुम्ही विरारला दिला त्याच भावाने त्यांना पैसे मिळायला पाहिजेत अशी आमची अगरी सेनेकडून शासनाला मागणी आहे। आणि तुम्ही आर्बिट्रेशनसाठी आमच्या शेतकऱ्यांना बाहेर खेटे मारायला लावतील ते देखील चालणार नाही। तुम्ही आर्बिट्रेशन पालघर जिल्ह्यातच नेमायला पाहिजेत आणि पालघर जिल्ह्यात तुम्ही आर्बिट्रेशन या शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर नेमावं ही आमची शासनाकडे मागणी राहील।